नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन पॅनल उभे करण्याची डेअरिंग करणार का? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झालेला आहे। भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके यांच्यासह माजी चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल नरोळे हे सर्व एकत्रित आलेत। दरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेली ही युती भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांना मान्य नाही। त्यांची वाटचाल विरोधात पॅनल उभे करण्याकडे असून वाटचाल विरोधात माध्यमांशी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीनंतर तेच निर्णय घेतील असं स्पष्ट सांगितलंय। पण आता आमदार देशमुख हे या विरोधात असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन ते पॅनल उभे करण्याची डेअरिंग करणार का, असाही प्रश्न आता राजकीय क्षेत्रात उपस्थित होतोय। मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये। मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो। त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे। आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो निरोप तो संदेश मी ग्राह्य धरतो। आणि जर समजा बैठकीला बसू, आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे, म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे, त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दृष्टीने मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये। माझं असं मत नाही की मला लय कळतंय, मी आज सज्ञान आहे, माझ्याकडले ताकद आहे, मला विचारल्याशिवाय काय करू नये अशी माझी म्हणणं नाही। पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही आता करावं। आणि त्यांनी जो निर्णय घेतील, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, मी त्यांच्या बरोबर जायला तयार आहे।